तर आता आम्ही केदारनाथमध्ये. काल रात्रीच आम्ही पोहोचण्यासाठी थोडा लेट झाला आणि चार्जिंग प्रॉब्लेममुळे की कालचा व्हिडिओ सोडण्यात आला नाही, तर तो आज टाकतो. तर ट्रॅक करता करता पोहोचला आपण अर्ध्यापर्यंत सेंटर. जेवढा आपण आलो इथून तेवढाच आता अजून आपल्याला वरपर्यंत बाकी आहे. म्हणजे सिद्धूभाऊ आणि हा रोड आणि ह्या काही मजाकचा रोड आहे नाही. तुम्हाला वाटत असेल घरी बसून या मजाकचा रोड आहे म्हणून. हा माझा दुसरा टाइम आहे, मला माहित आहे म्हणून. पण हे जे बाकीचे आहे ते अजूनही मागा याची पूर्ण वाट लागलेली आहे. गोडच तर थकून उभे आहे बिचारे. पा मासूम चेहरा. आणि याच्यावर बसते 70-80 किलोचे लोक. एक बोर्ड भेटला आपल्याला. हा बोर्डाचा पाय इथं अजून केदारनाथ 8.5 किलोमीटर आहे. छोटी चिंचोली, बडी चिंचोली, इंग्लिश चिंच, मराठी चिंच. अरे अपन आधे थके आधे उठे, इतक्या भी कातक के पुरता आदमी का जोर. चलो भी. हे जो आहे ते दुकान लास्ट टाइम जेव्हा आलो होतो तेव्हाच भिजटलेला भात, म्हणजे मोरू टाकलेले तांदूळचा भात होता तो, शिजवलेला नव्हता. आणि कच्च्या कणकीचे पराठे होते आलूचे. आणि डाळ माहिती आहे का कशी होती? 2 दिवसापासून इटलेली डाळ होती. असं खाल्लं होतं आम्ही. तेव्हापासून कानाला खळा रे बा. खालपासून वर आलो. पण मॅगी स्वतःच्या डोळ्यासमोर बनवलेली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काकडी. त्याच्याजवळ कोणत्या गोष्टीला हात नाही लावलं आपण. पाणी, काकडी, मॅगी. मी नाही खात बापा तो तांदूळाचा भात कच्चा. तुम्ही खान फोटो दुखा. हलवाई तूने क्या खाया था पिछली बार यहाँ पे पिछले वाले होटल में? आलू पराठा कच्चा और कच्चे चावल और दाल कैसी थी? पूरी चिकन और चिकन. ये अभी और इतनी चढ़ाई बाकी है भाई. इससे भी ज्यादा है ऊपर 6-7 किलोमीटर. आता वाजले दुपारचे 4. थोडंच राहिलं आता चढाचं. पण बॉडी एवढी थंडी पडून राहिली आतापासून. पूर्ण टेम्परेचर डाऊन झाला. आणि सूर्य होतात होतं तिकडे दबला त्या पहाडाच्या मांग. बॉडी आता पूर्ण थंडी पडून राहिली. आमचा आहे माणूस शर्ट काढलंय ना बाबा. म्हणाला का बा तुम्हाला विक्के भाऊ काय का कामाला ये? विदर्भ अमरावती.